सगळ्यांना माहिती पाहिजे. पूर्ण नाव काय? राजेश रामचंद्र धनवटे. डायनामिक लीडर, आपल्या पीआरबी चे एकदम डायनामिक लीडर आहेत. तुम्हाला काही दिवसांनी त्यांची ट्रेनिंग पण बघायला मिळते. राईट, गुड क्लॅप फॉर इट. व्हेरी गुड. आता ज्या ज्या वेळेला तुम्हाला या अवस्थेमध्ये जायचं असेल, तुम्हाला स्वतः ताणतणाव भरपूर, हे पहिल्या दिवशी तुम्हाला मी देऊ शकलो असतो, पण दिलेलं मग तुम्हाला त्याची किंमत कळली नसती. झोप कमी झाली तर काय वाटतं, है की नाही? इधर तवा गरम होना जरूरी है. तेल तापल्याशिवाय वडा. हाँ, सो 2 दिवस तापवला. आता तुम्हाला जी टेक्निक दिलेला आहे, तुम्ही काय करणार? इट्स व्हेरी इझी. या अवस्थेमध्ये पोहोचणं फार सोपं आहे. मी दुसऱ्यांना या अवस्थेत न्या असं म्हणत नाहीये. तुम्हाला रिलॅक्स व्हायचं. तुम्ही काय करणार? बसले, फोन लावले, ओके. आता माझ्या अंगठ्याला दराने हात वरती उचला. लक्ष द्या व्यवस्थित. उचला वरती, सोडा, उचला परत, सोडा. ओके, आता परत उचला, सोडा. आता काय झालं? तिसऱ्या वेळेला मी जोर लावला हाताला, है ना? म्हणजे परत एकदा उचला, सोडा. आता माझे एफर्ट्स आहेत, है ना? मी कार्य करतोय. आता परत उचला. आता मी कार्य नाही करत, सगळं सोडून दिलं, लूज झालं, सोडा. आहे की नाही? इथनं असं तर खाली गेलं पाहिजे. असं शरीर आपल्याला लूज सोडायचं. तर खुर्चीमध्ये बसलोय आपण, बरोबर? शरीर लूज सोडायचं. कसं आहे, तुम्हाला कम्फर्टेबल तसं लूज सोडलं शरीर, बरोबर? लूज सोडल्यानंतर तुम्ही काय कराल? झोपायला सांगितलं, शरीर लूज सोडा म्हटलं, लगेच पसरायला लागेल. ओके, शरीर लूज सोडायचं. लूज सोडल्यानंतर तुम्ही काय करता? डोळे बंद करायचे. डोळे बंद करत असताना काय कराल? मनातल्या मनात म्हणाल 3 वेळा, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. म्हणजे माझ्या मानेवरती एफर्ट्स नाहीत, माझा ताबा नाहीये, लूज सोडून दिले ना. असं तुम्ही संपूर्णाच्या अवस्थेत सहज जाऊ शकता लगेच. आणि सूचना घ्यायला चालू करायचं. संपूर्ण शरीर सही, रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आणि लक्ष सगळं श्वासांवरती केंद्रित. जे आता ना एकदम नॉर्मल स्पीड आहे, नॉर्मल. बसलेल्या ठिकाणी शाळेत सुद्धा तुम्ही मिनी नॅप काढू शकता. कामाच्या ठिकाणी मिनी नॅप काढू शकता. थकल्यात, महिला वर्ग काम करून थकतात, थोडंसं बसायचं, रिलॅक्स व्हायचं आणि सूचना घ्यायची. फक्त माझे शारीरिक ताण सगळे निघून चालले, मी एकदम रिलॅक्स होते. डोळे बंद करत असताना 3 वेळा काय म्हणणार? रिलॅक्स. हा जरा दुसरीकडे असं खाली गेला तर असं पडला पाहिजे. आणि यू विल बी फ्रेश. 5 मिनिटं 10 मिनिटं जर ही क्रिया तुम्ही केली, झोपेत काय होतं? शरीर रिलॅक्स होतं. पण अंतर्मनाची ताकद मोठी आहे. 90% पॉवर आहे अंतर्मनाची. ते तुमचं काम 10 मिनिटांमध्ये 4 तासाचं काम करू शकतो. 4 तासाची झोप तुमची 10-15 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये कव्हर होऊ शकते. दॅट इज अवर लीडर्स वर्क. कारण देत नाही, काल झोपू नाही शकलो, 3 वाजले झोपायला. उठ. झोपायच्या अगोदर काय करायचं? रिलॅक्सेशन करायचं. झोपायचं नाही, खुर्चीत बसायचं. फ्लॅट झालं तर काय, उशिरा आपण 2 वाजता घरी आलोय तर काय म्हणा, पडलं रिलॅक्स म्हटलं की लात मारली तरी उठणार नाही, असं होईल. मग काय केलं आपण? खुर्चीमध्ये बसणार आणि म्हणणार 3 वेळा, मी 10 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्येच मी रिलॅक्स होणार आहे. आणि रिलॅक्स झाल्यानंतर मी उठणार आणि बेडमध्ये जाऊन झोपणार. अंतर्मनाला सूचना देते काय होईल? 5 मिनिटांतर अंतर्मन जागा करणार तुम्हाला. जसं रोज अलार्म वाजायच्या अगोदर थोडंसं जागा देऊन, राईट, टिक 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 चालू आहे अंदर से. बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात त्याला. हा, जैविक घड्याळ आपल्या आतमध्ये आहे. मग 5 मिनिटं आपण काय करणार? स्वतःला रिलॅक्स करा. 2 तास झोप कव्हर झाली, टेन्शन नाही. 12ला झोपत होतो, 2ला झोपतोय ना, 10 मिनिटात 2 तास झोप कव्हर केली. आता तुम्ही 12 वाजता झोपल्यासारखे झोपणार. 3 तास झोप पाहिजे, 15 मिनिटं थांबा. 4 तास झोप कव्हर करायची, 20 मिनिटं थांबा. पण जर तुम्ही आल्याला लोळलात, पसरलात तर काय होईल?
ती बॅकलॉग तसंच राहिला तर पुढच्या दिवसावर परिणाम करणार. आपल्याला 5ला उठायचं म्हणजे उठायचं आणि 5ला उठताना 21 दिवस कंटाळा करायचा नाही. मेक इट हॅपन. मग एकदा आता लक्षात घ्या, हे 21 दिवस तुम्हाला एफर्ट काय करायचे ते अंतर्मनात प्रोग्राम झाला पाहिजे. इथे मी प्रोग्राम काय केलं, ठाक निकल गया. नाव काय तुम्हाला माहिती, नाव काय बरोबर. किती लोकांनी विचारा, अगदी दाखवलं तरी आम्हाला माहिती नाही, दाखवलं तरी आपला काही संबंधच नाही. ही अंतर्मनाची ताकद आहे. जर हात सेपरेट होऊ शकत नाही, हात निघू शकत नाही, डोळे उघडू शकत नाही, नाव विसरू शकतो, फक्त सूचना दिलेली आहे तर तिथेच राहणार. शेकहँड करायचं माहिती अंतर्मनाला, कुठल्या हाताने, आणि हे अडकलं इकडे, मग करू शकतो का. आणि डावात पुढे गेल्यावर राईट. आपण अंतर्मनाचे गुलाम नाही बनायचे, आपल्याला अंतर्मनावरती कंट्रोल, ताबा मिळवायचा, अंतर्मनाला वापरायचंय. 90% क्षमता आपण वापरतच नाही. आणि याचा एक चांगला मंत्र मी तुम्हाला देतो, अपेक्षित तेच बोला. सतत जे अपेक्षित आहे तेच बोला. चुकीची अपेक्षा असते का आपली, शिवाय देऊ का कोणाला, निगेटिव्ह बोलू का, आपल्याबद्दल नाही, कुणाबद्दल नाही, अपेक्षित तेच बोला. जे आपल्याला अपेक्षित आहे आपलं होणं तेच बोला. इसीलिए बोलते हैं कि दुश्मन के साथ भी ऐसा सलूक ना करो जो हम अपने साथ नहीं चाहते. दुश्मन का भी बुरा मत चाहो. त्याचं कारण काय आहे की तुम्ही दुसऱ्यासाठी विचार करता, तो तुमच्या अंतर्मनात जातो. तरी नकळत सूचना घेतली की नाही, नकळत सूचना घेतली तर तो एवढा ग्रास्पिंग मध्ये आहे, ईगर टू लर्न, चांगल्या गोष्टी मलाच पाहिजे. आणि ज्या वेळेला रिजेक्ट करायचं असेल तर तुम्ही रिजेक्ट पण करू शकता सूचना. आपण यांचा हात बघितला तरी प्रयत्न केला, आतमध्ये विचार झाला, होऊ शकताय की लगेच चालेल, मी लगेच स्ट्रॉंग सजेशन परत घेते मी. म्हणजे तुम्ही जे बोलताय याला फार महत्व आहे. तसंच काम करतो. आम्ही म्हणतो काय माझ्या मुलीचं नशीबच, मला उच्चारायलाच नको. काय करतोय, प्रोग्राम करते अंतर्मनाला सतत 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 हे 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 हे. त्यामुळं निगेटिव्ह बोलणं, चुकीचं बोलणं पाप आहे, भयानक पाप आहे. आमची सुवर्णा मॅडम म्हणत असतात मी अशीच आहे. मी लगेच म्हणतो स्टेटमेंट बदल, रिजेक्टेड, स्टेटमेंट बदल. त्याचं कारण हे आहे, हे नुसतं लेक्चरबाजी करून उपयोग नाही, डेमो दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा अध्याय आपण घेतला. फास्ट शिफ्ट नॉट राईट. विवेकानंद आहे उत्तर. तुम्ही एवढे क्लासमध्ये गेले की कळलं पाहिजे ते लक्षात पाहिजे का. हा एवढं भारी करायचं. कुठला माहिती चालला एवढे मध्ये असं ट्रेनिंग देतो. या भारतामध्ये माझं चॅलेंज आहे, एवढ्यामध्ये असं ट्रेनिंग द्यावं मांडीवरती. नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. मला माहिती आहे त्या डिस्कशन राईट. थोडीशी आलं तर घेतली जाता जाता का होईल. बट इट्स अ रियलिटी. आई हैव टेकन दैट चैलेंज. क्यों नहीं हो सकता, क्यों नहीं हो सकता, हम क्यों अपना पावर यूज नहीं कर सकते. बाकीचे ट्रेनर लेक्चरबाजी करणार, असाइनमेंट देणार, अमक करा तमक करा, ह्यावर जरा आउट. मी आतमध्ये उतरून काम करणार तुमची. का होत नाही बघा, आतमध्ये उतरूनच काम नाही पाहिजे. आणि जे काही आता तुम्हाला लोकांना सगळ्यांना बसवलं तर म्हणजे तुम्हाला कमी दिलं असं नाहीये. कुणीतरी उघड्या डोळ्याने बोलले अच्छा असं आहे का, बरोबर आहे. मी तुम्हाला विश्वास बसला पाहिजे म्हणून तुम्हाला डेमो दाखवले. काम सगळ्यांवरती तेच केलेलं आहे, कारण सूचना त्याच दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, जर नावासाठी सूचना 2-3 वेळा दिल्या की संपलं राईट. ती सूचना काम करते. तुम्हाला भरपूर सूचना अगोदरच दिलेल्या आहेत, त्या काम करणार. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी काही लोकांना आपण इथे थांबवून ठेवलेलं होतं राईट. Yes. Yes. Okay, this is how mind works. Okay. Now we can go to the next point. आता काही गोष्टी तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या ताकदीवरती सोडवणार आहात याचा मला कॉन्फिडन्स आहे. तुमच्या पोर्टलमध्ये एक EFT नावाचा चॅप्टर आहे. काही इमोशनल गोष्टी, काही शारीरिक व्याधी, कसलेही प्रॉब्लेम असतील तुम्हाला, हे सगळे प्रॉब्लेम मिटवण्यासाठी एक शस्त्र, मी तुला एक अस्त्र तुमच्या हातात देणार आहे.